हॅलो फ्रेंड्स, मी वैदेही तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग तसं डेली व्लॉगच आहे, काही वेगळं नाही आहे असं विशेष. आणि आज थोडं सोफ्याचे कवर वगैरे जे आहेत ना ते वॉशला वगैरे काढायचे आहेत, तर ते सुद्धा करायचं आहे. आणि आज बाहेर इतकं मस्त छान ऊन पडलं आहे ना की म्हणजे मस्त वाटतं आहे असं बघायला. गेले 2-3 दिवस म्हणजे असं येऊन जाऊन पाऊस होता, पण थोडंसं ओलसर होतं बाहेर. पण आज कंटिन्युअसली सकाळपासून असं म्हणजे ऊनच आहे, पाऊस अजिबात नाही आहे. आणि छान वाटतं असं बघायला, तर मी तुम्हाला दाखवते. छान वाटत होतं तेव्हा पण आज सकाळपासून पाऊस नाहीच आहे, आज ऊनच आहे. आता बघूया दुपारनंतर पाऊस वगैरे आला तर. पण छान वाटतं आज वातावरण बाहेर, म्हणजे असं बघायला खूप छान वाटतं आहे. तर आज ऊन तर खूप छान आहे, तुम्ही बघितलं. आणि त्या दिवशी मी एक ब्लॉग टाकला होता, 1 डे इन माय लाईफ असं काहीतरी, किंवा डे इन माय लाईफ असं टाकलं होता. तर त्याच्यामध्ये मी म्हणजे सगळं बेडशीट कवर वगैरे सगळं ते वॉश करायला काढलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सोफ्याचे कवर वगैरे असं वॉश करायला काढायचं होतं. म्हणजे तो एक व्हिडिओ मला अपलोड करायचा होता. पण त्याच्यानंतर हे 2 दिवस आजारी होते, 2 नाही 3 दिवस आजारी होते. त्यामुळे कंटिन्यू डॉक्टरकडे ये जा, मग घरातलं सगळं आवर. त्यानंतर थोडेसे म्हणजे जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ टाकत होते छोटे छोटे. पण मग ते बाकीच्या गोष्टी ज्या मी ठरवलेल्या होत्या नाही की पुढच्या व्हिडिओ मला अशा करायच्या आहेत तशा करायच्या आहेत, सो ते काय कारणास्तव राहून गेलं मग त्याच्यामुळे. आणि थोडंसं माझं आता ज्वेलरीचा बिझनेसचं पण आता थोडंसं सणवार आलेत, म्हणजे आता रक्षाबंधन आलं आहे आणि आता पुढे गणपती बाप्पासुद्धा येणार आहेत. तर त्याच्यामुळे ज्वेलरीचे बिझनेस पण खूप म्हणजे आता आहे प्रोसेसमध्ये, कारण सणावारालाच तर आपल्याला ज्वेलरी वगैरे जास्त लागतात. तर तुम्ही पण मला सांगा मेसेज करून की तुम्हालासुद्धा माझ्याकडच्या ज्वेलरी बघायला आवडतील का, किंवा मी यूट्यूबवर त्या सेल करू का. तर तुम्ही सांगाल तर मी नक्की विचार करेल त्या गोष्टीचा. कारण मी आता तरी सध्या म्हणजे आमच्या इथे जवळपास किंवा माझ्या गावी पाठवायचे असेल तर मी कुरिअरने वगैरे असं पाठवते. पण जर तुम्हाला हवे असतील, म्हणजे तुम्हाला कोणाला जर म्हणजे असं वाटत असेल की मी यूट्यूबवर ते स्टार्ट करावं, तर त्या प्लीज मला कमेंट करून सांगा. सो मी मग नक्की त्याच्या म्हणजे विचार करेल त्याच्यासाठी. तर आता घरातली कामं तशी बऱ्यापैकी झालेली आहेत. आणि आता हे बघू, सोफ्याचे सेटचं कवर वगैरे सगळं वॉश करायचं आणि मला बेडशीट पुन्हा वॉश करायला काढायचं आहे. कारण आता त्यांना सर्दी नव्हती झाली, ताप वगैरे असं होतं ना, कंटिन्यू 2-3 दिवस ते बेडवरची चादर वगैरे बेडचे ते यूज झाले होते. मग तेच म्हटले की जरा ते वॉश करून काढ, कारण सध्या व्हायरल आहे ना सगळं. तर म्हटलं बघूया, मला तसं अजून नाही काय म्हणजे ताप वगैरे भरला आहे, पण माहीत नाही होईल का ते. तर ते म्हटले की सगळं इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून मग ते सगळं वॉश करून दुपारची एक झोप काढून उठलं ना की मग एकदम डिहायड्रेशन झाल्यासारखं होतं. मग पहिले फ्रेश होते आणि मग थोडंसं एक ग्लासभर तरी पाणी पिते मी, आणि त्यानंतर मग एखादा फ्रूट्स किंवा मग कधीतरी चहा प्यावासा वाटला तर पिते. आणि आता सध्या 1 वर्ष झालं मी चहा कमी केली, म्हणजे संध्याकाळची. त्याच्याऐवजी मग फ्रूट्स वगैरे खाते किंवा मग ज्यूस करून वगैरे असं पिते. आणि कधीतरी वाटलं चहा प्यावंसं तर मग मी पिते, नाहीतर शक्यतो सकाळचं एक टाईम चहा होतो आता. आधी मी 1 वर्षापूर्वी म्हणजे असं सकाळी संध्याकाळी 2 टाईम चहा व्हायचा माझा, ती सवय लागून गेली होती तेव्हा. पण आता सध्या इग्नोर केला आहे पूर्ण. फक्त संडेला 2 टाईम चहा होतो आमचा, कारण ते असतात ना घरी. त्यामुळे मी सकाळचा कोरा चहा असतो म्हणजे काळा चहा, आणि संध्याकाळी मग दुधाचा चहा वगैरे असं करते. आणि मग मी एकटी असते रोज, त्याच्यामुळे मग मी सकाळचा चहा जो असतो तो कधीतरी प्यावंसं वाटलं तर पिते, नाही तर मग नाहीच घेत. तर आता इथे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली, आणि आज सिंपलच जेवण करणार होते मी. दाल राईस वगैरे असं, दाल जरा करून घेतली. त्यानंतर गोडी डाळ करणार होती आज, म्हणजे वरण भात. आणि त्यानंतर थोडेसे ना आज गुलगुले भाजी खायची इच्छा झाली होती, म्हणून मग म्हटलं पहिले दाल राईस करून घेऊयात आणि मग ते करायला घेऊयात.
तर दुपारी मी जे सोफ्याचे कवर काढले होते ना वॉश करायला, सो ते टाकले वॉशिंगसाठी आणि बेडशीट वगैरे पिलो कवर्स होते ते सुद्धा टाकले मग. आणि संध्याकाळचं पाणी येतं ना, त्याच्यामुळे मग मी एक्स्ट्राचे काय कपडे वगैरे वॉश करायचे असतील ना तर ते संध्याकाळीच वॉश करून घेते, कारण सकाळची मग घाई गडबड होत नाही. त्यानंतर थोडंसं कॉफीचं फेशियल केलं आज, म्हणजे त्याच्यामध्ये रोज वॉटर वगैरे असं टाकून थोडंसं फेशियल करून घेतलं आणि ते लावून ठेवलं फेसला तसंच. आणि बाकीची कामं करत होते मी साईड बाय साईड. एकीकडे मला भजीसुद्धा बनवायचे होते, त्याच्यासाठी तयारीसुद्धा करायची चालू होती माझी एकीकडे. तर आता हे जे मी फेस पॅकला लावलं होतं ते सुद्धा छान ड्राय झालं आहे बघा. वॉश वगैरे करून घेतलं आहे. तर इथे जो मी पॅक लावला होता ना, किंवा जे फेशियल केलं होतं ना कॉफीचं, ते मी नंतर वॉश करून घेतलं आणि मग इकडे मशीनचं काम चालू होतं ते करून घेतलं. आणि मग म्हटलं चला मशीनचं काम झालं ना एकदा की मग भजी वगैरे करायला बरं पडतं, कारण मग सारखं ते तेलाच्या गोष्टी करायच्या असेल ना तर मला थोडी भीती वाटते. त्यामुळे मी आधी जी काय कामं करायची असेल ती करून घेते आणि मग तेलाचं जे काय तळण वगैरे काढायचं असेल ना तर ते मी शेवटी काढते. मग सगळ्यात शेवटी त्याआधी पापड थोडेसे तळून घेतले आणि मग पटापट असे भजी काढून घेतले. छान झाले होते आणि भजी मम्मी छान करते माझी, पण आज मी खूप दिवसांनी केले होते. आणि थोडंसं छोटी चिमूटभरचं त्यात जर तुम्ही सोडा टाकलात ना तर ते अजून छान टेस्टी लागतात आणि छान फुलतात सुद्धा. तर आता 9 वाजलेत आणि हे अजून पण आलेले नाही आहेत. तर मला तर खूप भूक लागली आणि म्हणजे जास्तीत जास्त मी 9 वाजेपर्यंत थांबू शकते. त्याच्यानंतर मला मग भूक कंट्रोल नाहीत आणि जास्त वेळ आपण उपाशी राहिले तर मग आपली भूकसुद्धा निघून जाते. त्यामुळे त्यांचा फोन आला होता की मला उशीर होणार आहे, तर तू जेवण करून घे. आणि आता बघूयात किती वाजता त्यांना यायला ते, तोपर्यंत मी जेवण करून घेते. चलो तर मग. तर इथे माझं ताट छान रेडी. त्यानंतर ते सुद्धा आले होते कामावरून. आज त्यांना खूप उशीर झाला होता, 9:30 वाजले असतील जवळपास. आणि त्यानंतर जेवण करता मम्मीच्या बड्डेचे ह्या व्हिडिओ बघत बसलो होतो आम्ही, कारण खूप छान आठवणी आहेत ह्या तेव्हाच्या. आणि काहीतरी आपण आईवडिलांसाठी केलं याचं सुख आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या बघाव्याशा वाटतात कधीतरी. त्यामुळे आम्ही दोघंसुद्धा ते बघत होतो. आणि असं होतं माझा आजचा व्लॉग. तर कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.